काही दिवस तुम्ही तुमचे पैसे मिळेपर्यंत माझी एवढीच विनंती आपल्याला, कारण मी जिनेन काम केलेलं आहे, काम परफेक्ट झालेलं आहे, कुठलीच काळजी करायची गरज नाही आणि तुमचा एक एक रुपया ही जाणार आहे, बिलकुल त्याच्याबद्दल निश्चिंत राहा, व्याजासहित जाणार आहे, बिलकुल काळजी करू नका. नमस्कार, परत मी आपल्या समोर आलेलो आहे की आपले जे फंड्स आहेत त्याबद्दल आपल्याला अपडेट देण्यासाठी. मध्यंतरी दोन दिवस सुट्टीचा पिरियड गेला, अपडेट्स आले ते आपल्या समोर मी मांडत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय परत बीजीचा येतो. आपण सर्वांचे मी कमेंट्स वगैरे माझ्या पण येतात की आपण प्रत्येक वेळा बीजी बद्दल बोलतो, पण मला आपल्याला सांगावं असं वाटतं की या बीजी थ्रूच आपले फंड्स आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होणार आहेत, आणि तुम्हाला देणार आहेत. तर हा त्यातला एक पार्टच आहे, त्यामुळे आपण त्याला वेगळं घेऊ नका किंवा अदरवाईज घेऊ नका, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 500 बीजी ह्या इश्यू झालेल्या आहेत. 500 बीजीचे जे इंटिमेशन्स मेल आहेत येणाऱ्या काही तासामध्ये बऱ्याचशा कस्टमरला स्वतःला जातील ते मेल इंटिमेशन त्याच्याकडनं आमच्याकडे तुम्हाला एक ISIN कोड येईल आणि MT760 कोड येईल की जो तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू, आणि त्याच्याबरोबर एक फ्लो चार्ट येईल की ISIN कोड टाकल्यानंतर कसा तो फ्लो चार्टनं MT760 टाकायचा आणि फंड्स रिफ्लेक्ट करायचे, हे फ्लो चार्ट देऊन हा फ्लो चार्ट तुम्ही तुमच्या बँकर्सला द्यायचा की ते बँकर्स त्या फ्लो चार्ट प्रमाणे ISIN नंबर टाका, MT760 नंबर टाकून तुम्हाला तुमची बीजी पुढे दिसेल आणि पेमेंट तुम्हाला समोर दिसेल. आणि तापता येईल की जसं आम्ही तुम्हाला 15 दिवस आणि 30 दिवसाच्या बीजी दिल्या होत्या, आता तो पिरियड संपलेला आहे. आता तेवढे दिवस तुम्हाला थांबायची गरज नाही, कारण आता ISIN कोड आलेला आहे. तो ISIN कोड दिला की तुम्हाला तुमचे बीजीचे पैसे तुम्हाला ताबडतोब तुमच्या बँकरकडनं इनकॅश करता येतं. आणि हा जो मधला पिरियड गेला की हा प्रत्येक बीजीचा RBIनं लिगल वेटिंग केले. प्रत्येक बीजीचं लिगल वेटिंग केल्यामुळे प्रत्येक बीजीच्या लिगल वेटिंगला प्रत्येक बीजीला जवळजवळ 10 मिनिट लागतात. अशा पद्धतीने तो टाइमलाईन गेला. त्याच्यामध्ये 500 बीजी हा इश्यू झालेला आहे. त्याचंही जे काय माझ्याकडे अपडेट्स येईल ते परत एकदा मी तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत त्याचे अपडेट्स विथ डिटेल्स डॉक्युमेंट्स आणि प्रशासनालाही मी देणार आहे. तर तेही मी एक गोष्ट आपल्या समोर मांडू इच्छितो. दुसरी गोष्ट की राहिलेल्या आणखीन काही 250 बीजी आहेत की ज्याही प्रोसेसमध्ये आहेत त्याही लवकर मिळतील. तर माझं ज्यांच्या बीजी आहेत त्यांनाही माझं सांगणं की तुम्हाला इंटिमेशन मेल आल्यानंतर ताबडतोब बँकरमध्ये जाणं, बँकरला बोलणं किंवा बँकरला विचारणं, ह्याही गोष्टी केल्या पाहिजे. आणि आमच्याकडून तुम्हाला फ्लो चार्ट, ISIN नंबर आणि MT760 नंबर आम्ही डायरेक्ट तुम्हाला आमच्या मेलद्वारे तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू. तुम्ही त्या प्रोव्हाइडवर तुमचे फंड्स बघायचे, बीजी बघायचे, आणि तुमच्याकडे मला माझे फंड्स मिळाले, बीजी मिळाली, माझं काही राहिलेलं नाही ऑब्जेक्शन, तो एक लेटर आम्हाला लागतील. ते लेटर्स आम्हाला फिजिकली काही लेटर्स RBIला सबमिट करायचे. ते सबमिट केल्यानंतर विदिन काही आवर्समध्ये आपल्याला आपले 2000 कोटी रुपये आपल्या अकाउंटवर रिफ्लेक्ट होऊन आपण ते वाटायला चालू करतो. हे सरळ साधं सिंपल झालेलं आहे. आता यात कुठलीही कोणतीच गोष्ट राहिलेली नाही. निश्चित तुम्हाला वाटतं की बीजी बोलतात, हे वेगवेगळे कोड बोलतात, तर सर माझं तुम्हाला सांगणं आहे की आपण फॉरेन फंड घेतो, आपल्याकडे तो पर्याय आलेला आहे, त्या पर्यायातून आपण 1001% सक्सेस झालेलो. पण तुमच्या पुढे मांडणं माझं कर्तव्य आहे. निश्चित ज्यांना ही गोष्ट कळती त्यांना ही 100% बीजी कसं आहे, फॉरेन बीजी कसं आहे, त्याचा ISIN कोड काय म्हणतोय, MT760 काय म्हणतोय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना निश्चित कळतात, त्यात काही दुमत नाहीये. पण ज्यांना कळत नाही त्यांनी माझी विनंती आहे की आपण थोडंसं पेशन्स ठेवावं. इतके दिवस थांबलात तर काही फरक पडत नाहीये, कारण आता पैसे आलेले आहेत ना. तुमचे शेवटच्या दिवसापर्यंत व्याजासहित मी पैसे द्यायला लागले तुम्हाला, वेगळं काहीच नाही. मी तुमचं नुकसान काहीच करत नाहीये ना. जर मी तुमचं नुकसान करत असतो, जर मी तुम्हाला म्हणलं असतो मुद्दलच घ्या, तर 100% तुमचं माझ्यावर अलिगेशन येणं एकदम 100% खरं होतं. पण मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की मी शेवटच्या दिवसापर्यंत पेमेंट देणार आहे, त्यात तुमचं नुकसान करणार नाहीये. कारण मला माहिती आहे की तुम्ही इतके दिवस थांबला, हे पैसे माझ्या बँकेतून घेऊन तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली असती, तिथे तुम्हाला इंटरेस्ट मिळाला असता, तर मग तुम्ही माझ्याच बँकेत ठेवले तर तुम्हाला तो इंटरेस्ट मिळतोय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येकाचा 1-1 रुपया देणार आहे, आणि त्याचं नियोजन लागलेलं आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहा, एकदम रिलॅक्स राहा. पूर्ण फंडचं नियोजन लागलेलं आहे, 100% 1001% झालेला आहे. बिलकुल आपण काळजी करू नका. माझ्या हातामध्ये जसं अपडेट्स येतील, ते डॉक्युमेंट्स येतो संध्याकाळी ताबडतोब तुमच्या समोर येऊन मांडतो आणि तुम्हाला दाखवतो. कारण माझ्याकडे आताही माझ्या द कुटे ग्रुपच्या लेटर हेडवर माझ्याकडे सगळे आलेलं आहे, पण मी ते लेटर हेड हातात घेतले की ती कम्युनिटी की द कुटे ग्रुपचं लेटर तुम्ही दाखवतात, त्याच्यावरच दाखवतात, म्हणून मी तुम्हाला ते दाखवणार. माझ्याकडे आहेत बीड जिल्ह्याचे किती वेंडर्स आहेत, छत्रपती संभाजीनगरचे किती वेंडर्स आहेत, जालना जिल्ह्याचे किती आहेत, परभणी जिल्ह्याचे किती वेंडर्स आहेत, नगर जिल्ह्याचे किती, याचा डाटा आहे. त्या जिल्ह्यातल्या माझ्या वेंडर्सला, माझ्या पार्टीला विनंती आहे की आपण बँकेत जाऊन नाही ते कन्फर्म करावं. आमच्याकडून ISIN नंबर आणि MT760 आल्यानंतर ताबडतोब आपण एक अनाउन्सिंग करून पुढे यावं आणि आमच्या डिपॉझिटरला सांगावं की माझी बीजी आली, माझे पैसे आले, जेणेकरून माझा डिपॉझिटर्स एकदम रिलॅक्स राहील. ही पण विनंती या माध्यमातून मी आपल्याला करतो. आणि आपण असाच ट्रस्ट आणि असाच विश्वास ठेवा. काही दिवस तुम्ही तुमचे पैसे मिळेपर्यंत माझी एवढीच विनंती आपल्याला, कारण मी जिनेन काम केलेलं आहे, काम परफेक्ट झालेलं आहे, कुठलीच काळजी करायची गरज नाही, आणि तुमचा 1-1 रुपया ही जाणार आहे. बिलकुल त्याच्याबद्दल निश्चिंत राहा, बिलकुल काळजी करू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. नमस्कार.